वर्ष झालं मालकाचा आमच्यावर वरदान आहे, परंतु मालकाने आमची बाण टाकला. मालक तुमची इच्छा होती, आज तुम्ही म्हणला की आता आम्हाला काय का 70 हत्तीचा बळ आलाय की तुम्ही सन्मान्य राजसाहेबांनी युती केली आहे, आम्हाला पण तुम्ही सोबत घेऊन जावा. राजसाहेब ठाकरेंनी जे आदेश दिले आहेत त्यानुसार आज बैठक झाली असं सांगण्यात येत आहे. आज शहर उत्तरचे आमदार इथे आलेले आहेत आणि त्यासोबत जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत पत्नी आले आहेत. नेमकी बैठक काय झाली आणि कोणता विषय झाला ते सांगा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी 9 एप्रिल रोजी पाडवा मेळाव्या दिवशी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी विना अट विना शर्त या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा दिला होता. माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आज सकाळी पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आणि माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक पंढरपूर येथे घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते साहेब आणि माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि प्रचाराला लागावं यासाठी आज ही बैठक झाली. त्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आता सोलापूर शहर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आजपासून प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये घरामध्ये जाऊन या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करून उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार. राजसाहेब ठाकरे यांच्या निर्णयामुळे काही मनसैनिक दुखावले असं चित्र दिसतं, नेमकं काय सांगा. नाही, असं काही नाही. उलट सगळे मनसैनिक आनंदात आहेत. असं कुठेही घडलेलं नाही. कारण आमचं जे स्वप्न होतं या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी राम मंदिर केले, 370 रद्द केलेला आहे, त्या ठिकाणी NRCचा विषय घेतलेला आहे, त्याचबरोबर अनेक तरुणांना या ठिकाणी रोजगार दिलेला आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी आपल्या देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आहे आणि त्यामुळं माननीय राजसाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदी साहेब परत एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि सगळे मनसैनिक या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. थँक्यू. ओके.